तृतीय क्रमांकाची एक ट्रॉफी त्यांच्या हाताला लागलेली आहे. तर पाण्यासारखं राहील की इथं मात्र काय घडते काय बिघडते. निश्चितच आपण पाहतोय की आपल्या गावासाठी खेळ करणारा हा बंदरावरती काल्हेर हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्या टीमचे सदस्य त्या कमिटीचे सदस्य आपण पाहतोय सन्मान्य मनोहरजी खार पाटील यांनी मात्र जाहीर केलेलं आहे की तुम्ही आजच्या दिवसातून क्वालिफाय झाला आहात तर तुमच्यासाठी एक उत्तम अशी चविष्टर जेवणाची मेजवानी ठेवलेली आहे. आता ती कधी कुठे कसं काय आपण घरी गेल्यावरती पाहूया. निश्चितच आपण जर पाहिलं तर सन्मान्य मनोहरजी खार पाटील या गावचे जावई आहेत आणि आपल्या नावाचा डंका वाजला पाहिजे आणि सासरवाडीला दिसलं पाहिजे की मीही संघासाठी काही करू शकतोय आणि पूर्ण संघासाठी मेजबानी ठेवलेली आहे. खास करून आपण जर पाहिलं तर आजच्या दिवसातून क्वालिफाय झाल्याबद्दल आणि एक ट्रॉफी का होईना या स्पर्धेची हाती लागलेली आहे. तर या परिसरातील एक उत्तम उद्योजक सन्मान्य कल्पेशजी पाटील साहेब यांचा शुभागमन होत आहे. पंकजजी पाटील साहेबांचा शुभ आगमन होत आहे. या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. वेलकम 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 सर. अप्रतिम सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. एक चांगली लढत रंगतदार पाहायला मिळेल. दोन्ही संघ अतिशय ताकदवार आहेत. ज्यावेळेस दोन संघांमध्ये ताकदवार सामना पाहायला मिळतोय त्यावेळेस निश्चित प्रेक्षकांना त्यांची ओढ लागलेली असते आणि सामन्याची जी मजा आहे ती घेण्यासाठी सज्ज झालेले आहेत. इथे जमलेला तमाम क्रिकेटर रसिक युट्यूबच्या माध्यमातून आमचे लाडके मान्यवर अर्थात प्रेक्षक वर्ग आणि व्यासपीठावरती प्रेमल माणसं आपण पाहतोय की या सामन्यांचा आनंद घेतात. या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. चला मान्यवरांना विनंती आहे की आपण या व्यासपीठावरती स्थान बनवायचं आहे. पंचांना विनंती आहे की आपण खेळायला लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. आपल्याकडे वेळ खूप वाया जातोय आणि इथं मात्र आपण पाहिलं तर टायमिंग इथनं सेट केलं जाईल गोलंदाजासाठी. 4:38 झालेले आहेत आणि पहिल्या चेंडूची फेकी होते. यावेळेस अप्रतिम पहिला चेंडू, क्या बात आहे, सॉफ्ट डिस्मिटल, फलंदाज बाद होत आहे बॉलच्या स्वरूपात. आपण पाहिलं तर अप्रतिम चेंडू हाताला जातोय. तर टीम मीटिंग नको, काल्हेर प्लीज सहकार्य करायचं आहे. आपण ही आयोजक आहात याची आपण भान ठेवायचे प्लीज जरा. आणि बॅट्समॅनला विनंती आहे की आपण थोडा स्पीडअप करायचा आहे, मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. तुम्हा दोघातून एका कोणतरी फायनल खेळणार आहे आणि फायनल ही दिवसा उजेड झाली तर तिला मजा येईल. तसेच आपण पाहिलं तर या विभागामधील एक नामांकित व्यक्तिमत्व युवा उद्योजक समाजसेवक सन्माननीय रोशनजी पाटील साहेब यांचा या ठिकाणी शुभ आगमन झालेला आहे. या स्पर्धेचे वनमॅन शो सन्माननीय नितेशजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून आपला मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण पाहू शकता युवा उद्योजक सन्माननीय रोशनजी भोईर साहेब यांचा शुभ आगमन झालेला आहे. यावेळेस पाहतोय आपण चेंडूला टर्न केलेला आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये चेंडू मात्र सीमा पार येतोय चौकार.
त्यानंतर आपण पाहिलं तर या ठिकाणी नुकतंच ज्यांचं आगमन झालेलं आहे समाजसेवक युवा उद्योजक खांडपे सन्माननीय राजेशजी पाटील साहेब, आपलंही या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे, वेलकम. बोलिया खेळाकडे आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा तयार होते, गोलंदाज सरसावते गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस हलक्या हाताने समोरच्या दिशेने खेळून काढलेले आहे, इथं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं तर विकेट प्रस्थापित केलं, त्यानंतर मात्र आपण जर पाहिलं तर एक चौकार खेचून काढला होता अनिल याने आणि एक झुंजारू वृत्तीने खेळ करत असताना पाहायला मिळते. नेहमीच विक्रम स्पोर्ट वडूनगर कित्येक वर्ष सातत्याने त्यांच्या माध्यमातून चांगला खेळ पाहायला मिळतोय. श्याम चौगुले असतील, महेश काबूकर असतील, बारके असेल, कालुराम असेल, या सर्वांची खूप मेहनत पाहायला मिळते. यावेळेस उडवलाय, मिस टाइम झालेला आहे आणि इथं मात्र जेलच्या सुरुवात फलंदाज होतोय बाद. मीटिंग घेऊ नका प्लीज काल्लेर, आपण आपल्या जागेवर राहायचं. फलंदाजांना विनंती आहे आपण चला पटापट. आपण पाहतोय की 15 मिनिटांसाठी आपल्यासाठी टायमिंग दिलेला आहे 3 षटकांचा. चला फलंदाज आपण लगेच जागा घ्यायची आहे. यस, आज खास करून आपण जर पाहिलं तर दुबईवरून तिकीट काढून मागवलेलं आहे या फलंदाजाच हिम्मत यास, कारण आपण पाहतोय कित्येक टुर्नामेंट मध्ये खेळत नव्हते, कामाचा व्याप भरपूर, व्यवहारिक जीवनामध्ये वेल टायमिंग मिळत नव्हता, परंतु आज स्ट्रॅटेजी निर्माण केलेली आहे विक्रम स्पोर्ट वडनगर या संघाने आणि खास करून लागेल तेवढे पैसे खर्च करून या फलंदाजाला मात्र मैदानाच्या आतमध्ये मागवलेला आहे. अतिशय झुंजारू आणि एक मनमिळावू स्वभावाचा हा खेळाडू हिम्मत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. भरपूर टुर्नामेंट मध्ये खेळले गेले नव्हते. निश्चित पहिले प्रायोरिटी आपली धंद्या पाण्याला द्या, त्यानंतर आपण खेळाला द्या आणि त्या अगोदर आपल्या शरीराला द्या आणि एक धाव आरोग्यासाठी यासाठी खेळला जाणारा हा खेळ म्हणजे क्रिकेट. पाहूया पुढील चेंडू. यावेळेस व्हाईट बॉल घोषित केले गेले आहे. अतिशय वेगवान गोलंदाजीचा प्रदर्शन करण्याचा प्रयत्न पाहायला मिळत होता. यावेळेस आपण पाहतोय ऑन साइडला खेळून काढलेला आहे क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. पाहूया, एक धाव कंप्लीट केलेला आहे, दबाव टाकलेला आहे आणि क्या बात आहे. पाहता पाहता अनिल दुसरी धाव कंप्लीट करतोय, कारण डेंजर एंडला आपण पाहतोय अनिल होता आणि आपण पाहिलं तर कुठल्या प्रकारचा धोका होईल याची पर्वा न करता अचूकरित्या इथं धाव कंप्लीट केली गेली आहे. पुन्हा एकदा पाहूया. आता मात्र उडवलाय परंतु फसला होता जाल्यामध्ये, झेल कन्वर्ट केले गेले नाहीये आणि यावेळेस फलंदाज अनिल रनआउटच्या स्वरूपात होतोय बाद. थर्ड अंपायर मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. रनआउटचा पाहिजे. यस यस, देतो देतो. फलंदाज बाद आहे रनआउटच्या स्वरूपात. तर चला लवकरात लवकर खेळायला सुरुवात करायची आहे, वेळ विलंब न लावता. यावेळेस संतोष येतोय.
जितू धुमाल येते यावेळेस फलंदाजीसाठी धावसंख्या जर पाहिली धापलकावरती 9 अंकावरती थांबून आहे. 3 गडी आतापर्यंत बाद झालेले आहेत. ज्या संघाने कालच्या दिवसामध्ये सर्व गोलंदाजांना पलोकी सलकडून सोडलं होतं या हंगामातील सर्वाधिक धावा कुटण्याचा मानही त्यांना प्राप्त झाला होता 84. यावेळेस पाहतोय आपण धावसंख्या 11 अंकावरती जाऊन पोहोचली गेली आहे. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. पाहूया पुन्हा एकदा संतोष तयार होते गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस उडवला मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक दुरून जाईल परंतु सेफ लँडिंग होते. बॅकअप चांगलं पाहायला मिळते आणि इथेही आपण पाहतोय की 2 धावा कंप्लीट केले गेले आहेत. तुम्हाला जेव्हा मोठा फटका लागत नाहीये ना तेव्हा इथं कुठेतरी एकेरी दुहेरी धावसंख्या घेऊन धावफलक पुढे सरकवायचं असतं. वेलकम वेलकम. या क्रीडा मंचावरती आपण पाहिले तर युवा उद्योजक सन्मान्य समाजसेवक मान्य श्री रुपेशजी पाटील साहेब असतील, त्यांच्या समवेत सन्मान्य हेमंत पाडेकर आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर सन्माननीय मान्य श्री सागर पाडेकर साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. या स्पर्धेचे मुख्य आयोजक या स्पर्धेचे प्रणेते सन्माननीय नेतेजी पाटील साहेबांच्या माध्यमातून आपल्या या क्रीडा मंचावरती मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम वेलकम वेलकम. निश्चितच आपण पाहतोय अतिशय चांगला मंच सजवला गेला आहे आणि असं म्हणतात की प्रेम दिल्याने प्रेम मिळतं. अतिशय प्रेमळ माणसं या व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा या संध्याकाळच्या सत्रामध्ये उपस्थित सर्व मान्यवर क्रिकेट रसिक खेळाडू आणि युट्यूबच्या माध्यमातून आमचे लाडके प्रेक्षक या सामन्यांचा आनंद घेत आहेत. यांचं या स्पर्धेमध्ये या स्पर्धेचे मुख्य आयोजक प्रणेते सर्व मान्य श्री नेतेजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून हार्दिक मनपूर्वक स्वागत आहे. चला स्पीडअप करायचं आहे प्लीज. धावसंख्या पाहतोय आपण धावफलकावरती 17 या अंकावरती जाऊन पोहोचली गेली आहे. पुन्हा एकदा होते खेळाला सुरुवात. गोलंदाज टर्न होते गोलंदाजी मार्क वरती. पाहूया इथं यावेळेस उडवलाय. चांगला फटका आहे. दुरून क्षेत्ररक्षक येतोय. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं परंतु रनिंग बिटवीन द विकेट ही चांगली पाहायला मिळाली. पाहूया काय घडतं मैदानाच्या आतमध्ये. हा ना तू मै 2 धावा केल्या जातात कंप्लीट. 2 धाव्याने 19 धावांवरती धावफलक पोहोचलं जाते. षटक क्रमांक 2 2 चेंडूंचा अजूनही खेळ बाकी आहे. दुसऱ्या षटकातील अतिशय महत्वपूर्वक मॅच मित्र पाहायला मिळते दोन्ही संघांसाठी. कारण इथनं जर जो विजय होईल तो मात्र डायरेक्ट फायनल मध्ये प्रवेश मिळवेल. श्री वेताल कोपर गत वर्षाचा विजेता संघ, मागच्या वर्षाचा फायनल ज्याने पटकावलेला होता तो संघ मात्र फायनल मध्ये पहिल्याच दिवशी पोहोचलेला आहे. पुढील चेंडू यावेळेस चांगला फटका आहे. कार्पेटच्या साहाय्याने ऑन साइडला जातोय. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. क्या बात आहे. पाहूया दुसरी धाव घेण्याचा इथं घातक प्रयत्न पाहायला मिळतोय आणि इथं मात्र पाहतोय फलंदाज रनरच्या स्वरूपात होतोय बाद. 1 का 2 धावसंख्या पाहतोय आपण धावफलकावरती 20 लागलेली आहे. अजून या षटकातील मला तरी वाटतं 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. 4 गडी बाद झाले आहेत. तब्बल 20 धावा धावफलकावरती जमा केलेल्या आहेत. जशी फलंदाजी व्हायला हवी होती तशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळत नाहीये. कारण आपण पाहतोय की महेश काबूकर यांची कुठेतरी कमी भासत असताना पाहायला मिळते. त्यांच्या मातोश्रीचं आपण काल पाहिलं तर देहावसन झालेलं होतं आणि त्या कारणास्तव ते मॅच खेळण्यासाठी आले नाहीत. परंतु पाहूया त्यांच्या अनुपस्थितीमध्ये कशा प्रकारे खेळ केला जातोय. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज शांडी उर्फ संदीप तैनात होते. पाहूया पुढील चेंडू. या वेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु हवं तसं खेळता आलं नाहीये. गलीच्या रिजन मध्ये चेंडूला मात्र थांबवला जातोय. धावसंख्या पाहतोय आपण 2 षटकांच्या समाप्तीनंतर 21 या अंकावरती लागली गेली आहे. चांगली कॅल्क्युलेट गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. भारदार असरदार गोलंदाजी 21
चला स्पीडअप करा थोडस. मिथून येते वेळेस गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस अप्रतिम चेंडू हाताळला होता. क्या बात आहे. आशा सोडून दिली होती परंतु फुटबॉलचा रिझन त्याने यूज केला गेला. पायाने चेंडू अडवला गेला. अतिशय वेगवान चेंडू हाताळला होता. बॅट्समन बीट झाले होते आणि तिथं मात्र आपण जर पाहिलं ना बॅटला चाटून चेंडू गेला होता आणि यष्टीरक्षक बीट झाले होते परंतु विनायक याने मात्र चांगलं क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळालं. चेंडूला थांबवला गेला. एक धाव कंप्लीट गेली. पुढील चेंडू यावेळेस उडवलाय ऑन साइडला. क्षेत्ररक्षक येतोय दुरून पाहूया. एक धाव कंप्लीट केलेली आहे. दबाव टाकलेला, प्रेशर टाकलेला, फेकी चांगली झाली परंतु आपण पाहतो कलेक्शन चुकीचं. 2 धावा कंप्लीट झाल्या आणि ओव्हरथ्रोच्या माध्यमातून अजून एक धाव कंप्लीट झालेली आहे. यस 3 धावा. 25 धावांवरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचतय. षटक क्रमांक 3 आपल्याला पाहायला मिळतोय मिथुन यांच्या माध्यमातून. हा एक चांगला गोलंदाज आहे आणि आज मात्र आपल्या आयुष्यातील चांगली इनिंग अर्थात चांगली गोलंदाजी पेश करावी लागेल. पुन्हा एकदा खेळायला होते सुरुवात. गोलंदाज होते तयार. गोलंदाजी मार्क वरती. पुढील चेंडू यावेळेस उडवलाय. चांगला फटका आहे. पाहूया. इथेही पाहू शकता आपण राजन यांनी चांगला चेंडू स्टॉप केलेला आहे. असं वाटलं होतं की चेंडू गॅप मध्ये ट्रॅव्हल्स होईल परंतु आपण पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. धावसंख्या 2 ने पुढे सरकते. 27 अंकावरती जाऊन पोहोचते. धावफलक षटक क्रमांक 3 पाहायला मिळते. खेळाला पुन्हा एकदा होते सुरुवात. पुढील चेंडू यावेळेस उडवला ऑन साइडला. पाहूया. चांगले क्षेत्ररक्षण होते त्या ठिकाणी आणि इथं मात्र एकच धाव एकापेक्षा अधिक काही नाही आहे. धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या आपण पाहिली तर 28 अंकावरती जाऊन पोहोचते. अजूनही या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 28 धावा. धावफलकावरती 3रं षटक. प्रगतीपथावरती अजून एक षटक बाकी आहे आणि या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पुढील चेंडू यावेळेस चांगला खेळून काढलेला ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी पाहू शकता आपण. एक धाव कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न घातक ठरला गेला. फलंदाज बाद झाला रनआउटच्या स्वरूपात. आयोजन केलंय सरपंच मोनिका पाटीलच्या नावात. आयोजन केलंय क्रिकेटचं मोनिका पाटीलच्या नावात. ठेवलंय सरपंच चषक नितेश दादानी खांडपे या गावात. 555 नंबर नितेश पाटील दादाचा गाजतो या जिल्ह्यात. आपण पाहिलं तर कित्येक वेळा डबल धाव घेण्याचा प्रयत्न केला होता परंतु इथं मात्र पाहायला गेले तर फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये होतो बाद. मॅकमिलन गोविंद मैदानाच्या आतमध्ये येतोय. एक आहे फलंदाज चांगला आहे जो डावाला आकार देऊ शकतो, उकार देऊ शकतोय परंतु गोलंदाजीची धार आपल्याला पहिल्यापासून पाहायला मिळते पहिल्या चेंडू पासून. आता मात्र आपण पाहतोय धावसंख्या 29 अंकावरती 3रं षटक आहे. शेवटचा चेंडू फेकणं बाकी आहे.
चला थोडंसं स्पीडअप करायचं आहे प्लीज मैदानाच्या आतमध्ये. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू अजून फेकणं बाकी आहे. 29 धावा धावफलकावरती, म्हणजे अजून 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. काही करण्यासाठी विक्रम स्फोट वडूनगर या संघास, ज्या संघाने या स्पर्धेमधील विक्रमी खेळी करत 84 धावांचं एक टार्गेट आपण पाहिलं तर खेळून काढलं होतं, आणि त्या तो संघ इथं मात्र एक रनांसाठी झगडतोय. यावेळेस पाहिलं तर चांगला फटका खेळलेला आहे, राजन आहे त्या ठिकाणी, आणि इथं मात्र एकच धाव. एका धावेने 30 अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलं गेलं आहे. शेवटच्या षटकामध्ये किती धावा जमा केल्या जातील हे पाहण्यासारखं राहील. यावेळेस शेवटचं अंतिम षटक हाताळण्यासाठी दया भंडारे येतोय गोलंदाजी मार्क वरती. धावसंख्या 30 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळते. तर लगेचच आपण तयार राहायचं आहे. श्री वेताल कोपर वॉर्म अप करायचं आहे. मागच्या वर्षीचा विजेता संघ याही वर्षी बॅक टू बॅक दुसरी वेळ फायनल मध्ये प्रवेश मिळते. पाहण्यासारखं राहील की फायनल त्यांच्या माध्यमातून कशा प्रकारे खेळली जाईल. त्यांच्यासाठी हा ग्राउंड लक्की आहे. पुढील चेंडू यावेळेस चांगला फटका खेळून काढलेला आहे. इथं मात्र पाहू शकता गॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होते. क्या बात आहे, चेंडू सीमा पार येतोय चौकार. सरपंच मोनिका पाटीलच्या नावात आयोजन केलंय क्रिकेटचं मोनिका पाटीलच्या नावात. एवढ्या सरपंच चषक नितेश दादांनी खंडपे या गावात. 5 नंबर नितेश पाटील दादाचा गाजतो या जिल्ह्यात. एवढ्या सरपंच चषक नितेश दादांनी खंडपे या गावात. 5 नंबर नितेश. पुन्हा एकदा आपण पाहतोय खेळायला होते सुरुवात. पहिल्या चेंडूवरती बिग हिट चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 34 या अंकावरती जाऊन पोहोचते. यावेळेस अजून एक ताकदवार फटका आहे. इथेही गॅप शोधला जाईल का, परंतु यावेळेस चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. फेकी चांगली पाहायला मिळते, आणि इथं मात्र रनिंग बिटवीन द विकेट ही चांगली पाहायला मिळते. एकंदरीत या क्रिकेटवरती, या चेंडूवरती आपण पाहिलं तर क्रिकेटचं सौंदर्य झलकताना पाहायला मिळालं. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. धावसंख्या 36 या अंकावरती जाऊन पोहोचते. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये शेवटचं अंतिम षटक दया भंडारी गोलंदाजी मार्गवरती आपण पाहत आहे. पुढील चेंडू पाहूया. यावेळेस उडवलाय, क्या बात आहे, पॉवरफुल फटका. चेंडू सीमारेषे बाहेर गुल. षटकार. रुबाबदार हाय अंगार कार्य त्याचं भलं. समाजसेवक नितेश पाटील आमचा हायलय पॉवरफुल. समाजसेवक नितेश पाटील आमचा हायलय पॉवरफुल. 42 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. यावेळेस पाहिलं तर बिग हिट षटकार पाहायला मिळाला. 42 धावांवरती धावफलक जाऊन पोहोचते. पुढील चेंडू यावेळेस अप्रतिम कमबॅक करत असताना त्रिपलचिच्या स्वरूपात फलंदाज होतोय बाद. एवढ्या सरपंच चषक नितेश दादांनी खंडपे या गावात.
निश्चित आता मात्र आपण पाहिले तर धावसंख्या धावफलकावरती 42 लागली गेली आहे. शेवटच्या षटक चालू आहे. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि भिरू येतोय. या 2 चेंडूंमध्ये काही करामत करण्यासाठी खूप उशिराने मैदानाच्या आतमध्ये येतोय. पाहूया फलंदाजीमध्ये कशा प्रकारे जादू दाखवली जाईल. यावेळेस अप्रतिम वेगवान खोलवर टप्प्याचा चेंडू पाहायला मिळतोय. कमबॅक केलं जातंय. चौकार षटकार जरूर लागला गेला, परंतु त्यानंतर मात्र आत्मविश्वासाने एक चांगला चेंडू हाताळताना यावेळी सुद्धा पाहतोय आपण दया भंडारी यास निर्धावचे होते सांगता. भिरू यांस मात्र जागते राहूचा आदेश देत असताना पाहायला मिळालं. पाहूया पुढील चेंडू. अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. पाहूया एक धाव कंप्लीट केली गेली आहे. दुसऱ्या धावीचा प्रयत्न पाहायला मिळतोय, परंतु एकच धाव मिळेल. एकापेक्षा अधिक काही नाही आहे. एका धावेने स्कोर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळतोय. 43 धावा धावफलकावरती 44 धावांचं लक्ष आहे. इथं मात्र जर पाहिलं तर विजयाचं समीकरण खास करून बंदरावरती काल्हेर या संघासमोर. तर चला लगेच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. विक्रमस्पट ओढूनवकर आपणास विनंती आहे की आपण ताबडतोब क्षेत्ररक्षण लावून घ्या. तर या ठिकाणी उपस्थित समाजसेवक सन्मान्य उद्योजक मान्य श्री संतोष तरे आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आपणास विनंती आहे की आपण स्वागत समारंभाचा मान ठेवायचा आहे. सन्माननीय आज ज्यांचा वाढदिवस आहे मान्य श्री आपण पाहू शकता या व्यासपीठावरती जितू पाटील यांच्या शुभ हस्ते आपण करूया त्यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान. सन्माननीय संतोषजी तरे साहेब निश्चितच आपण पाहतोय संतोषजी तरे साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान करायचा आहे. मी विनंती करतो नितेशजी पाटील साहेबांना की आपल्या शुभ हस्ते त्यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान करायचा आहे. या स्पर्धेचे प्रणेते सर्व वन मॅन शो सन्माननीय नितेशजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण पाहू शकता संतोष तरे साहेबांचा यथोचित स्वागत आणि सन्मान केले जाते. आपण पाहतोय ट्रॉफी फुलगुच्छ त्याचबरोबर या स्पर्धेची बाईची उबदार शॉल देऊन त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. त्यानंतर या व्यासपीठावर विराजमान आपण पाहू शकता युवा उद्योजक समाजसेवक सन्माननीय कल्पेशजी पाटील साहेब आहेत. त्यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान केले जाईल. या स्पर्धेचे वन मॅन शो सन्माननीय नितेशजी पाटील साहेब आपणास विनंती आहे कल्पेशजी पाटील साहेबांचा यथोचित स्वागत आणि सन्मान करायचा आहे. त्यानंतर आपण जर पाहिलं तर चिंचवली गावचे एक समाजसेवक उद्योजक सन्मान्य निलेशजी पाटील साहेब उपस्थित आहेत. त्यांचाही यथोचित स्वागत आणि सन्मान केला जाईल. आपण पाहू शकता या परिसरातील एक युवा उद्योजक आणि चांगला मनमिलाव स्वभाव सन्माननीय निलेशजी पाटील साहेब उपस्थित आहेत. त्यांचाही या स्पर्धेचे वनमॅन शो सन्मान्य नितेशजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते केला जातोय. यथोचित स्वागत आणि सन्मान. या स्पर्धेची मायेची उबदार शॉल त्याचबरोबर फुलगुच्छ आणि ट्रॉफी देऊन त्यांना करण्यात येत आहे सन्मानित. त्यानंतर आपण पाहू शकता समाजसेवक युवा उद्योजक सन्मान्य पंकजजी पाटील साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचाही केला जाईल यथोचित स्वागत आणि सन्मान. सन्मान्य पंकजजी पाटील साहेबांना विनंती आहे की आपण या सन्मानाचा मान ठेवायचा आहे. नितेशजी पाटील साहेबांना विनंती करतो की आपण त्यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान करायचा आहे. अतिथी देवो भव असं म्हटलं जात आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून प्रत्येक मान्यवरांना तो मान सन्मान दिला जातोय. या समाजामध्ये क्रीडा क्षेत्र असो सामाजिक क्षेत्र असो कला क्षेत्र असो या क्षेत्रामध्ये चांगलं काम करणार ही सर्व मंडळी आपण या व्यासपीठावरती पाहतोय आणि त्यांना इथे यथोचित स्वागत आणि सन्मान
करण्यात येत आहे। त्याचबरोबर आपण पाहिले तर सन्माननीय रोशनजी भोईर साहेब आहेत, त्यांनाही केलं जाते इथं सन्माननीय रोशनजी भोईर साहेब उपस्थित आहेत, त्यांनाही आपण करूया सन्मानित। या स्पर्धेचे मुख्य आयोजक वन मॅन शो नितेशजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते केले जाते त्यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान। युवा शक्ती पराशक्ती असं म्हटलं जातं आणि आपण पाहू शकता या युवकांचा खऱ्या अर्थाने इथं मान सन्मान केला जातोय। तसेच आपण जर पाहिले तर सन्माननीय निलेशजी पाटील साहेब उपस्थित आहेत, त्यांचंही करूया आपण यथोचित स्वागत आणि सन्मान। चिंचवली गावचे एक सन्मान। यानंतर आपल्यामध्ये उपस्थित आहेत राजेशजी पाटील साहेब, त्यांचंही करूया आपण यथोचित स्वागत आणि सन्मान। तसेच सन्माननीय रुपेशजी पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांचाही करूया आपण यथोचित स्वागत आणि सन्मान। सन्माननीय रुपेशजी पाटील साहेब आपणास विनंती आहे की आपण समोर यायचं आहे, आपला यथोचित स्वागत आणि सन्मान करतील या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय नितेशजी पाटील साहेब। आपल्या शुभ हस्ते करूया आपण सन्मानित सन्माननीय रुपेशजी पाटील साहेब, त्यांना दिव्य स्पर्धेची उपदार माईची शॉल, फुलगुच्छ आणि ट्रॉफी। त्यानंतर हेमंत पाडेकर हे आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांचाही आपण करूया यथोचित स्वागत आणि सन्मान। हेमंतजी पाडेकर आपण या समोर आपलेही केले जाईल यथोचित स्वागत आणि सन्मान। क्रीडा मंचावरती काही मान्यवर आहेत, त्यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान मित्र आपल्याला पाहायला मिळते। निश्चितच आजचा दिवस अंतिम दिवस, याची देही याची ढोला पाहण्यासाठी अंतिम सोला काही मान्यवर उपस्थित आहेत, त्यांचा केला जातोय या ठिकाणी स्वागत आणि सन्मान। तसे तुम्हाला सर्वांचे परिचयाचे हेमंतजी पाडेकर आपण पाहतोय। त्यानंतर या ठिकाणी उपस्थित सन्माननीय सागरजी पाडेकर आहेत, त्यांनाही करूया आपण सन्मानित या स्पर्धेच्या माध्यमातून। या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय नितेशजी पाटील साहेब, आपणास विनंती आहे की आपण सागर पाडेकर साहेबांना यथोचित मान आणि सन्मान द्यायचा आहे। निश्चित आपण पाहू शकता सर्व आपण पाहिले तर युवा मंडळी आहे आणि या व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत, त्यांचं केलं जाते मान आणि सन्मान। यावेळेस उडवलाय, काय घडते पाहूया। दुरून क्षेत्ररक्षक येतोय, वाड कॅच होईल का? यास आपण पाहिलं तर खूप चांगला प्रयत्न जरूर केला होता, परंतु इथं मात्र आपण पाहिलं तर अंतिम क्षणामध्ये कुठेतरी चेंडू धरतीला दान झाला गेला। 2 धावा कंप्लीट गेल्या। धावसंख्या आपण पाहतोय 3 आकड्यावरती जाऊन पोहोचली गेली, 44 धावांचं लक्ष्य। पंच 2 मिनिट सामना थांबवायचा आहे, मान्यवर आपले येत आहेत, त्यांची गाडी आतमध्ये येऊ द्या। यस सन्माननीय आपण पाहू शकता समाजसेवक उद्योजक सन्माननीय प्रमोदजी सापटे साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन होत आहे या क्रीडा मंचावरती, या क्रीडा नगरीमध्ये सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। आपण पाहत आहात विजय स्पोर्ट खांडपे आयोजित सरपंच चषक 2025 चा हा चित्त थरार, अतिशय चांगली माणसं या व्यासपीठावरती भेट देण्यासाठी येत आहेत। या सर्वांचं या क्रीडा मंचावरती सहर्ष स्वागत आहे। वेलकम सर। यावेळेस पाहूया, चांगला फटका केला गेला आहे, इथं मात्र फेकी पहा किती सुंदर आहे। आपण पाहिलं तर रेग्युलर क्रिकेटमध्ये हे चित्र पाहायला मिळतं की बाउंड्रीवरून थ्रो कीपरच्या हातामध्ये येतोय। 40+, 50+, 60+ चे खेळाडू, पण आपण जर पाहिलं तर त्यांचा खेळ मात्र खूप चांगल्या पद्धतीचा पाहायला मिळतोय। धावसंख्येचा जो टार्गेट आहे तो 44 आणि आता मात्र पहिल्या षटकाचा खेळ आहे, 4 धावा धावफलकावरती जमा केलेल्या आहेत। कुठेतरी कमी धावसंख्या धावफलकावरती लागली गेली आहे। शिक्षण महर्षी श्याम चौगुले गोलंदाजी मार्क वरती पाहू शकता आपण।
यावेळेस उडवलाय आणि आता मात्र खराब चेंडूच्या हाताळली बिमर चेंडू आणि या चेंडूवरती मिळाले जातात 4+1 म्हणजेच पंजा. थँक्यू डीजे. चला लवकर खेळायला सुरुवात करायची आहे, प्लीज सहकार्य करा. आपण पाहतोय अप्रतिम खेळला गेला हा फटका, चेंडू सीमा पार चौकार जातोय. धावसंख्येला मिळतो आकार, धावसंख्या पाहतोय आपण 9 या अंकावरती जाऊन पोहोचते. पुन्हा एकदा पाहूया, खेळायला होते सुरुवात, गोलंदाज होते तयार, काय घडते पाहूया मैदानाच्या आतमध्ये. इथेही मात्र चांगला फटका खेळलेला आहे, दुरून क्षेत्ररक्षक पोहोचतोय परंतु चेंडू पर्यंत पोहोचत नाहीये. चेंडू मात्र पोहोचतोय सीमा पार चौकार. चला कॉर्नर मीटिंग नको, प्लीज आपण खेळायला लवकरात लवकर सुरुवात करूया. निश्चितच यश प्राप्त करायचं असेल तर तुम्हाला यशाचे मधुर चांदणे हवे असेल तर प्रयत्नांची चंद्रमा जी आहे ना ते अखंड उजलीत ठेवायला पाहिजे. आणि ते अखंड उजलीत ठेवताना आतापर्यंत काल्हेर संघ अप्रतिम कामगिरी करतोय. अजून गडी बाद झालेला नाही. धावसंख्या दाफलकावरती आपण जर पाहिली तर 13 अंकावरती पाहायला मिळते. यावेळेस अल्टी पलटी चेंडू मात्र फरार होते सीमारेषे बाहेर. हा येतो एक चांगला फटका चौकार. एका षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहिल्या धावफलकावरती धावा लागल्या गेल्या, त्या म्हणजे 17 धावा. आता मात्र आपण पाहतोय की 18 चेंडूमध्ये 27 धावांची आवश्यकता आहे विजयाचं समीकरण. नाही इथं मात्र आपण जर पाहिलं तर एक चांगला फटका खेळून काढतोय राजन डी आणि 5वा फलंदाज ठरतोय चौकारांचे हॅट्रिक पूर्ण करणारा. यस आपण या ठिकाणी पाहतोय भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे विद्यमान सचिव अर्थात मित्रहो, ज्या माणसाने या 40+ साठी खूप चांगलं काम केले गेले आहे, दिवस रात्र प्रयत्न करतायत आणि अशा महान व्यक्तिमत्वाचं या ठिकाणी शुभ आगमन होते. अर्थात प्रदीपजी जोशी साहेबांचं आपल्या क्रीडा मंचावरती आपलं सहर्ष स्वागत आहे. वेलकम 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 सर. तर चला स्पीडअप करायचे आहे, घाई करायची आहे. चला स्पीडअप करायचं आहे, घाई करायची आहे. या ठिकाणी आपण पाहतोय शुभ आगमन होते. खरोखर ज्या व्यक्तिमत्वाचं आदराने नाव घेतलं जातं त्याचबरोबर आपण पाहिलं तर त्यांच्या समेत सहसचिव खांद्याला खांदा लावून काम करणारे आपण पाहतोय जगदीशजी म्हात्रे साहेबही उपस्थित झालेले आहे. आपलेही या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. अप्रतिम ही जोडी आहे. खरोखरच व्यावहारिक जीवनातून वेळ काढून या पूर्ण भिवंडीला न्याय देण्यासाठी उत्तम अशी कामगिरी त्यांच्या माध्यमातून पार पडताना पाहायला मिळते. मित्र आपल्या पूर्ण परिवाराला वेळ द्यायला मिळत नाहीये, परंतु या भिवंडीतील या 40+ क्रिकेटच्या परिवाराला खरोखरच खूप वेळ देत आहेत. प्रत्येक इव्हेंट मध्ये लॉट असो लॉटचं काम बघतील. आता दमन दौरा आहे, दमन दौऱ्यासाठी सुद्धा आपण पाहिलं तर 2-3 वेळा दमन दौऱ्यालाही जाऊन आले. किती दिवस तरी ते आपले विनामूल्य फुकट घालवत आहेत, कारण आपण पाहतोय त्यांना आपण कुठल्या प्रकारचा मानधन देत नाहीये, परंतु या भिवंडी 40+ क्रिकेट मंडळावरती असलेलं प्रेम त्यांना हे सर्व करण्यासाठी भाग पडतंय. तर अशा महान व्यक्तिमत्वाचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. या स्पर्धेचे मुख्य आयोजक प्रणेते सर्व वन मॅन शो सन्मान्य नितेश दादा पाटील साहेबांच्या माध्यमातून पुन्हा एकदा त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. यावेळेस पाहूया गोलंदाज तयार होतो. गोलंदाजी मार्क वरती जितू धुमाले गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस उडवलाय कव्हरच्या रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होते. पाहूया काय घडतंय. क्षेत्ररक्षकाच्या आवाक्या बाहेर चेंडू सीमारच्या बाहेर येतोय. उत्तम फटका चौकार. मोनिका पाटीलच्या नावात आयोजन केलंय क्रिकेटचं मोनिका पाटीलच्या नावात. देवळा सरपंचच्या शब्द नितेश दादांनी खांडपे या गावात. या चौकाराच्या मदतीने धावसंख्येला आकार मिळतो. धावसंख्या आपण पाहतोय की
21 या अंकावरती जाऊन पोहोचलं गेला आहे. षटक क्रमांक दुसरं चालू आहे. 44 धावांचं लक्ष असताना एक चांगली खेळी मैदानाच्या आतमध्ये साकारत असताना पाहायला मिळते. सलामीची जोडी राजन डे आणि योगेश. यावेळेस योगेश ऑन फायर होते, चौकार खेळून काढतोय. पुढील चेंडू पाहूया काय घडतंय. अजून एक दमदार असरदार, परंतु इथं मात्र टायमिंग चुकलं होतं, ताकद कमी पडली होती. परंतु इथं मौका भी दिया और चौका भी दिया. निश्चितच 4 धावा इथेही मिळल्या जातात. नशिबाची साथ मित्र लागली जाते बंदरावरती काल्हेर संघाला. क्रिकेटचा असा खेळ आहे ना, लक फॅक्टर खूप महत्वाचा असतो. आज नसीब घेऊन आलेला आहे बंदरावरती काल्हेर. आपण जर पाहिलं तर पिंपलास येथे तुफान चषकामध्ये जी कामगिरी केली होती तिथनं मात्र इथं आलेला आहे. पाहूया पुढील चेंडू. या वेळेस पुन्हा एकदा टर्न केलेला आहे चेंडूला. चेंडू पर्यंत पोहोचला जाते बिरू आणि अशा रीतीने आपण पाहतो इथेही मिसफील पाहायला मिळाली आणि 2 धावा इथेही कंप्लीट केल्या जात आहेत. असं वाटत नाही मैदानाच्या आतमध्ये विक्रम स्पोर्ट ओढूनोगर संघ खेळतोय, कारण अशा चुका या संघाकडून कदाचित कमी पाहायला मिळत आहेत. कारण यशाचं शिखर गाठण्यासाठी ही टीम जी आहे ना, जिद्दीचं पंख लावून नेहमी उतरत असते आणि जिद्दीचं पंख जो लावतोय ना तो निश्चितच आकाशामध्ये उंच भरे घेण्यासाठी घाबरत नाहीये. कारण ज्याच्याकडे आत्मविश्वास आहे, ज्याच्याकडे जिद्द आहे, ज्याच्याकडे कला आहे, ज्याच्याकडे मेहनत करण्याची क्षमता आहे, तो पडण्याला घाबरत नाहीये. यावेळेस पाहतोय आपण शरीराचा जरूर वेध घेतला होता, अपील सुद्धा केली होती, परंतु पंचांवरती कुठल्या प्रकारचा असर नाहीये. बाईच्या स्वरूपाने 1 धाव कंप्लीट केली जाते. एका धावेने स्कोर कार्ड पुढे सरकते. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकता 28 या अंकावरती. पाहूया पुढील चेंडू हाताळण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाज जितू तयार होते. दुसरे षटक चालू आहे ना. 28 धावा धावफलकावरती, 44 धावांचं लक्ष. अतिशय वेगवान फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस पुन्हा एकदा टर्न केलेला आहे चेंडूला मेडुगडच्या रिजन मध्ये. इथेही पहा आपण मिसफील्ड पाहायला मिळते. निश्चितच असं म्हटलं जाते की तेल हा डोक्याला लावायचा असतो, हाताला नाही. परंतु इथं मात्र विक्रम स्पोर्ट ओढूनोगर संघाचे खेळाडू हाताला तेल जणू काय लावून आलेले आहेत. हातामध्ये चेंडू थांबत नाहीये. धावसंख्या 1 ने पुढे सरकते 29 या अंकावरती. षटक क्रमांक दुसरा अंतिम चेंडूची मला तरी वाटतं फेकी बाकी आहे. स्कोरर आमच्या सांगतायत. शेवटचा चेंडू जितू टर्न होत आहे. या वेळेस मात्र अतिशय वेगवान ते तर्रार चेंडू पाहायला मिळते. षटक क्रमांक दुसरं समाप्त होते. 29 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. आता मात्र उर्वरित 2 षटकांमध्ये विजयाचं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. 15 धावा, 12 चेंडू 15 धावा. 44 धावांचं लक्ष होतं. 12 चेंडूंमध्ये 29 जमा केल्या. आता उर्वरित 12 चेंडूंमध्ये 15 धावांची आवश्यकता आहे. चला स्पीडअप करा, घाई करायची आहे. तर चला लगेच सुरुवात करायची आहे खेळाला. अजून आपल्याला मेगा फिनाले फायनलचा सामना खेळवायचा आहे. 2 संघातील विजेता संघ. इथं मात्र फायनल कोण खेळेल हे पाहण्यासारखं राहील. भिरू येतोय गोलंदाजी मार्क वरती. धावा थांबवायच्या 15-12 चेंडूंमध्ये. पाहूया 6 चेंडूंचा कोठा. मात्र भिरू कशा प्रकारे थांबवेल. निश्चितच आपण पाहू शकता आमच्या ग्राउंड मधून आपला शेतकरी राजा जातोय आपला ट्रॅक्टर ट्रॉली घेऊन. चला थोडा घाई करा, स्पीडअप करा. ट्रॅक्टर तुम्ही साईडला तर घ्या, साईडला तर घ्या. बाबा ब्रेक पण लागेल त्या माणसाला वाटतं. बाबा ब्रेक पण लागेल. चला सामन्याला करायचं आहे सुरुवात. गोलंदाज टर्न होत आहे. यावेळेस खराब चेंडूची हाताळणी पाहायला मिळते. पहिल्या चेंडू स्क्वेअर पाहायला मिळते. व्हाईट बॉल इथं घोषित केला जातोय. एक धाव अजून अकाउंट मध्ये जमा केली जाते. 30 या अंकावरती धावफलक गेले
आहे. पुन्हा एकदा तयार होईल गोलंदाजी मार्क वरती. अजूनही 14 धावांची गरज आहे. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पाहूया या ओव्हरमध्ये बनल्या जातील की शेवटच्या ओव्हरमध्ये हा सामना जाईल. शेवटच्या ओव्हरमध्ये जर गेला तर कुठेतरी रंगतदार स्थिती निर्माण होईल. त्याच्यासाठी कंजूस भरी गोलंदाजी करावी लागेल. यावेळेस अप्रतिम, क्या बात आहे. खूप चांगला झेल कलेक्ट केलेला आहे. जर पाणी घेऊन जायचं आहे. मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जायचं आहे. जास्त काही मलायचं नाही आहे. हवा दे हवा. प्लीज जास्त काय दुखापत असेल तर आपण डगआउट मध्ये जाऊन बसायचं आहे. मित्र, झेल खूप चांगला घेतला गेला. निश्चितच राजा यांची खूप चांगली कामगिरी आहे पाहायला मिळेल त्या ठिकाणी. यस, शारीरिक भाषेवरून वाटतं की फिट आहेत, गुड अँड वेल आहेत. क्या बात आहे. चला लगेच आपण खेळायला सुरुवात करूया. क्षेत्ररक्षण आपण लावून घ्यायचं आहे. आपण पाहिलं तर अप्रतिम झेल घेतलं गेलं. जीवाच्या अकांतातून एक सूर मारला आणि त्या चेंडूला मात्र कलेक्ट केलं गेलं. यस, इथं मात्र पाहतोय आपण एक व्हाईट बॉल नंतर हा विकेट प्रस्थापित करतोय. निश्चितच आपण पाहिलं तर दुसरा कुठला खेळाडू असा हा झेल कन्वर्ट करताना खूप मेहनत घ्यावी लागली असते. इथं मात्र आपण पाहिली तर चांगली मेहनत इथं पाहायला मिळते राजा यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा खेळायला होते सुरुवात. वीरू पुन्हा एकदा तयार होते. यावेळेस शैलेश होते फलंदाजी मार्क वरती. फुलटॉस आणि खराब कामगिरी. यस बिमर आणि या ठिकाणी मिळला जातोय पंजा. 5 धावा. देवला सरपंच चषक नितेश दादांनी खांडपे या गावात, खांडपे या गावात. 9 धावांची आवश्यकता आहे आता मात्र. इथनं जर विचार केला तर श्री वेताल कोपर संघाचा संघनायक आपण या टॉस बॉक्स मध्ये आपला संपूर्ण संघ घेऊन यायचा आहे या व्यासपीठासमोर. प्लीज घाई करायची आहे. यावेळेस हलक्या हाताने खेळून काढलेला आहे. खाली रिझन आहे, माहिती आहे. आउटफील्ड थोडीशी खराबी आहे आपण पाहिली तर. आणि इथं मात्र फसवेगिरी होते. चेंडू मात्र फरार होतोय सीमारेषे बाहेर आणि येतोय आहे एक चांगला फटका चौकार. हे आयोजन केलंय सरपंच मोनिका पाटीलच्या नावात, आयोजन केलंय क्रिकेटचं मोनिका पाटीलच्या नावात. देवला सरपंच चषक निश्चितच कालचा दिवस जर बघितला ना तर आपण विक्रम स्पोर्ट वडूनगर संघाचा होता. पण आजची दादागिरी जी आहे ना ती खऱ्या अर्थाने 15 मध्ये काल्हेर संघाची दिसतंय. कारण आपण पाहतोय पहिल्या सामन्यापासून तर या सामन्यापर्यंत अतिशय चांगली कामगिरी. नाही इथेही हुशारीचं क्रिकेट, शांत क्रिकेट पाहायला मिळते. खाली रिझन आहे, एक धाव कंप्लीट केली जाते, जास्त घाई केली जात नाही. माहिती आहे की भरपूर चेंडू अजून बाकी आहेत. जी गोरसे संघाने चुकी केली ती चुकी इथं मात्र काल्हेर संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत नाही आहे. धावसंख्या 40 अंकावरती जाऊन पोहोचलेल्या 44 धावांचं इथं लक्ष असताना आता मात्र 4 धावांची गरज आहे. विजयाचं समीकरण अजूनही 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 4 धावांची माफक गरज आहे. पुढील चेंडू ह्या वेळेस पाहायला मिळतंय. अजून एक चांगला चेंडू खेळून काढलेला आहे. एक धाव कंप्लीट इथेही केली जाते. पाहूया दुसऱ्या धावेचा प्रयत्न. लेझी क्रिकेट पाहायला मिळालं आणि पाहता पाहता या 2 धावाही कंप्लीट केल्या जात आहेत.
आता मात्र फक्त आणि फक्त 2 धाबाची गरज. विजयाचं समीकरण पाहायला गेलं तर 42 धाबा धावफलकावरती लागल्या गेल्या. 44 धाबांचं आव्हान होतं. षटक क्रमांक 3 चालू आहे आणि अतिशय दणदणीत विजयाच्या जवळ समीक पाहायला मिळतंय. पुढील चेंडू आणि अशा रीतीने इथे विजय संपादन केलं जातोय. 15 वरती काल्हेर संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्डलक टपलक खूप चांगला खेळ केला. तर दोन्ही संघांना विनंती आहे आपण व्यासपीठासमोरती लगेच यायचं आहे प्लीज. श्री वेताल कोपर तसेच 15 वरती काल्हेर दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की आपला संघ घेऊन इथं समोर यायचं आहे. आपण पाहतोय की आता मात्र याची देही याची डोला अंतिम सोला पाहण्यासाठी इथे जमलेले मान्यवर या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तर प्लीज विनंती आहे श्री वेताल कोपर आपण या.